आज पुन्हा मीटिंगमध्ये चीफ एडिटरनी पानवलकरचंच कौतुक केलं. मला अर्थातच ते आवडलं नाही. अरे, वास्तविक पानवलकर माझ्या नंतर लागलेला. माझा या क्षेत्रातला अनुभव त्याच्यापेक्षा जास्त, तरी त्याचंच कौतुक होत होतं. आम्ही रूमच्या बाहेर आलो. पानवलकर माझ्याबरोबरच चालत होता. मी अगदी नाईलाजाने त्याला म्हटलं, अभिनंदन. तो मात्र अगदी हसून म्हणाला, थँक्यू. आम्ही आपापल्या टेबलवर जाऊन कामाला लागलो. माझ्या टेबलवरची निळी फाईल मी पुढं ओढली. त्यात लेखकांचे पत्ते होते. पुढच्या महिन्यातल्या मनोरंजन पुरवणीत त्यातले 2 लेख घालायचे होते. लेख मी पूर्वीच वाचले होते, मला ते आवडलेले सुद्धा होते. त्या 2 लेखांचा लेआउट कसा करायचा तेही मी ठरवून ठेवलं होतं. त्याचं सँक्शन घेण्यासाठी चीफ एडिटरच्या केबिनमध्ये मी गेले. ते फोनवर कुणाशी तरी बोलत होते. अगदी आदबीनं टेबलापासून काहीशी दूर अशी उभी राहिले. चीफनं मला खुणेनंच बसायला सांगितल्यावर अगदी थँक्यू असं पुटपुटत आदबीनं बसले. चीफचं मत माझ्याबद्दल चांगलं होणं फार फार आवश्यक होतं. पुढच्याच महिन्यात आमच्या न्यूजपेपरच्या ओनरकडं म्हणजे मिस्टर छाबरियांकडं मीटिंग होती आणि त्यामध्ये आमच्या प्रमोशनसंबंधी चर्चा होणार होती. चीफ एडिटरच्या रेकमेंडेशनला खूपच महत्त्व होतं. त्यावरूनच आमची प्रमोशन ठरणार होती. प्रमोशन मलाच मिळायला हवं होतं, पानवलकरला नाही. हे सगळं लक्षात घेऊन मी मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव करत होते. चीफ साहेबांचा फोन करून संपला होता. मी अगदी विनम्र स्वरात त्यांना म्हटलं, आय मस्ट टेल यू वन थिंग सर. बोला मिसेस रेणू. तुमची मुलं अतिशय स्मार्ट आहेत. मी त्यांना काल त्यांच्या स्कूलमधून बाहेर येताना पाहिलं. द वे दे वर टॉकिंग, त्यांचं चालणं, ऐट, नीटली ड्रेस्ड, रिअली आय अप्रिशिएट सर. ही डिसिप्लिन ते तुमच्याकडूनच शिकलेले असणार, नो डाऊट अबाउट इट. मुलांची स्तुती ऐकून चीफ एकदम खुश. अभिमानानं किंचित हसत तो म्हणाला, हां, मी त्यांना कोणीतरी मोठं बनवू इच्छितो, समथिंग स्पेशल. ती ऑर्डिनरी मुलं नाहीच आहेत सर, दे आर स्पेशल जस्ट लाईक यू. इतकी डायरेक्ट स्तुती. आता त्याला बहुतेक संशय येईल या भीतीनं मी जरा घाईघाईने म्हटलं, मला माहिती आहे सर, तुम्हाला कामाच्या वेळी इतर गोष्टी बोललेल्या आवडत नाहीत, तेव्हा आता कामाचं बोलते. येस, गो ऑन. पुढच्या महिन्यातल्या मनोरंजन पुरवणीसाठी ही 2 आर्टिकल्स निवडली आहेत मी. हे पदभ्रमणावरचं आहे, लिहिलं आहे प्रोफेसर अरुण हेब्बाळकरांनी. हेब्बाळकर म्हणजे प्रश्नच नाही. शिवाय इलिस्ट्रेशन्सही चांगली आहेत सर. हे बघा फोटोग्राफ्स. मार्वलस. थँक्यू सर. आणि हा थोडा वेगळ्या विषयावरचा आहे, सूत कामगारांच्या पिळवणुकीवरचा. या कामगारांचे प्रॉब्लेम्स, त्यांचे ग्रीव्हन्सेस, त्यांच्या कामाच्या ठिकाणावरची परिस्थिती आरोग्याला कशी घातक आहे वगैरे फार चांगलं लिहिलं आहे त्यांनी. गुड गुड. हे आर्टिकल जरूर ठेवा बरं का. आपल्या प्रेसमधल्या कामगारांच्या बारीक सारीक तक्रारी आहेत, त्यासंबंधी पुढच्या आठवड्यात मीटिंग आहेच. आपल्याला कामगार वर्गाबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे हे या आर्टिकलमुळे कळेल ना. मी अगदी दिपल्यासारखे डोळे केले. सर, तुमची फोरसाईट काय वाखाणण्यासारखी आहे हो. आजचा स्तुतीचा कोटा पुरा झाला असं वाटून मी म्हटलं, सर प्लीज हे सँक्शन करा ना, मी कंपोजिंगला टाकते. चीफनं सही करायला पेन काढलं. त्यातलं रिफिल संपलं होतं. मी तत्परतेनं माझं एक भारी पेन त्यांच्यापुढे धरलं. त्यांनी किंचित हसून सही केली आणि टेबलावरच्या पेन स्टँडकडे हात दाखवत तो म्हणाला, नो नीड ऑफ इट, इतकी पेनं आहेत माझ्याकडे. पण तुम्ही माझं पेन वापरलं सर, याचा मला किती आनंद झाला. तो अगदी कौतुकानं हसलाच. मी बाहेर पडले. अजून सुमारे महिनाभर याच रेटनं मला गोड बोलायला हवं होतं. माझ्या मनात एक कल्पना चमकली. छाबरियाला सुद्धा पटवायला हवं. प्रमोशन मलाच मिळायला हवं, पानवलकरला नाही. मी ऑफिसमध्ये गेले तर पानवलकर आधीच येऊन कामाला लागलेला. चोंबडा. आज चीफ ऑफिसात नव्हता. मला चीफचे शब्द आठवले, पानवलकर इज व्हेरी पंक्च्युअल. त्यावर मी वाद घातला होता. पंक्च्युअल नसायला काय झालंय, सडाफटिंग माणूस. फक्त स्वतःच्या देहाचं आवरून ऑफिसला येतो. मला घरचं करून नवऱ्याचं मुलांचं आटपून यावं लागतं ना सर. तरी मी बहुधा वेळेवरच येते. कधीतरीच उशीर होतो मला. त्यावर चीफ म्हणाले होते, स्त्रिया घरची कामं करून येतात की कशा येतात ह्याच्याशी ऑफिसला कर्तव्य नाही. आम्हाला तुमचा इथला आउटकम महत्त्वाचा वाटतो. तुम्ही तिथंच फेल होता. लग्न झालं की तुमचं कामातलं निम्म लक्ष कमी होतं.
मुलं झाली की उरलेलं कमी होतं. तुम्ही ऑफिस वर्कला नेहमीच दुय्यम मानता. ऑफिस फक्त तुमची कार्यक्षमता पाहत असतं. तुम्हाला दिलेल्या पगाराचे रिटर्न्स मिळून ऑफिसला त्याचा फायदा नफा मिळाला पाहिजे ना. तो मिळत नसेल तर तुम्हाला पगार देऊन फायदा काय? चीफचे ते शब्द माझ्या फार जिव्हारी लागले होते. मला चीफची अगदी विलक्षण चीड आली होती त्यावेळेला. बरोबर वर्मावर बोट ठेवल्यावर येते ना तशी. त्या दिवसापासून मी कोणतंही घरगुती कारण सांगून ऑफिसचं काम टाळलं नव्हतं. पहाटे उठत होते, स्वयंपाक पाणी घरकाम सगळं उरकत होते, धावत पळत बस पकडून वेळेवर ऑफिसात येत होते. या सर्वांचा माझ्या मनावर शरीरावर निश्चितच ताण पडत होता, पण मी निमूटपणे सहन करत होते. आणि म्हणूनच या सर्व श्रमांची पोच फेड मला हवीच होती. मला प्रमोशन हवंच होतं चीफ सब एडिटरचं. आमचं दैनिक एक पॉप्युलर दैनिक होतं. त्याची चीफ सब बनणं ही एक अचिव्हमेंट होती माझ्यासाठी आणि मला ते मिळालंच पाहिजे अशी माझी रास्त अपेक्षा होतीच. प्रश्नच नाही. बघितलं तर पानवलकर माझ्याच टेबलावर आला होता. सगळा कडवटपणा गिळला बाई मी आणि म्हटलं, यावं भावी चीफ सब, बसावं. तर तो म्हणतो कसा, मी कसला चीफ सब, तुम्हीच व्हाल चीफ सब. असलं वाक्य मुळीच न म्हणता तो हसतमुखानं माझ्यासमोर खुर्चीत ऐटीत बसला. देखणं आहे, त्याचं इम्प्रेशन पडण्याचं तेही एक कारण असेल कदाचित. त्यानं एक कागद माझ्यासमोर टाकला. सर्व जाहिरातदारांना उद्देशून त्याने एक पत्र लिहिलं होतं. त्याचं इंग्लिश चांगलं होतं. या पत्राचं ड्राफ्टिंग फार सुरेख झालं होतं. मत्सराची एक कळ माझ्या छातीमध्ये उमटली. शी, त्या पत्रानं आपण मुळीच इम्प्रेस झालेलो नाही हे दाखवत मी म्हटलं, असंच पत्र तुम्ही इथं जॉईन होण्यापूर्वी मी सुद्धा पाठवलं होतं. टेरिफिक रिस्पॉन्स मिळाला होता मला. हे काही नवीन नाही आहे. यू हॅड डन द सेम थिंग बट गुड. माझ्यासारखीच तुमची काम करण्याची पद्धत आहे. तुमच्यासारखी ज्युनियर माणसं जेव्हा अशी एफिशियन्सी दाखवतात ना, तेव्हा आय रिअली रिअली अप्रिशिएट. तो अदबीने म्हणाला, थँक्यू मॅडम. त्याच्याकडं मुळीच न बघता मी एक फाईल चाळता चाळता म्हटलं, हे पत्र राहू दे इथं. तुम्ही प्रूफ वगैरे करेक्ट करा. एकही मिस्टेक नका राहू देऊ. सिन्सिअरली काम करा. परवा छाबरिया तुमच्याबद्दल विचारत होते. मी सांगितलं ही इज डुईंग वेल. पानवलकर पुन्हा हसून म्हणाला, थँक्यू. तो माझ्यासमोरून उठला आणि मी त्यानं लिहिलेला पत्राचा कागद समोर ठेवला. माझ्या हस्ताक्षरात ते संपूर्ण पत्र मी लिहून काढलं. ते त्या फाईलमध्ये ठेवलं. ती फाईल घेऊन मी आमच्या ऑफिसमधून बाहेर पडले. कॉरिडॉरमधून चालत चालत वरच्या मजल्यावर गेले. एका दारासमोर जाऊन मी उभी राहिले. ती केबिन छाबरियांची होती. छाबरियांकडच्या त्या दिवशीच्या भेटीनंतर मला खूपच कॉन्फिडन्स आला होता. ते क्वचितच ऑफिसात असायचे. मी यापूर्वी फक्त एकदाच त्यांना पाहिलं होतं. त्या दिवशी त्यांच्या केबिनमध्ये जाताना ना माझ्या छातीत धडधडत होतं. वाटत होतं कसा असेल बाई छाबरियांचा स्वभाव. असं अचानक त्यांच्या केबिनमध्ये आलेला आवडेल का त्यांना. मी पिऊनबरोबर माझं नाव छाबरियांच्या पीएकडे पाठवलं. 5 मिनिटात त्यांनी मला आत बोलावलं. आई गं, आत जाताना मनावर प्रचंड दडपण आलं होतं, पण आता माघार घेण्यात काही अर्थच नव्हता ना. त्यांच्या केबिनमध्ये जाताच मी म्हटलं, आय होप आय हॅवंट डिस्टर्ब यू सर. बसा बसा, बी ब्रीफ. सटनली सर. आज चीफ सब आउट ऑफ स्टेशन आहेत सर. मी एक लेटर ड्राफ्ट केलं आहे जाहिरातदारांना पाठवण्यासाठी. याआधी असा प्रयत्न इथून कधी झालेलाच नाही आहे. दिस इज फॉर द फर्स्ट टाईम. यामुळं अनेक नवे जाहिरातदार आपल्याकडे अट्रॅक्ट होतील. आय एम शुअर की तुम्हाला हा प्रयत्न नक्की आवडेल. शो मी द ड्राफ्ट. शुअर सर. मी ड्राफ्ट लगेच समोर ठेवला. छाबरियानं मान वर करत म्हटलं, इंग्लिशवर कमांड दिसते तुमची. थँक्यू सर. मग मी त्या पत्रामुळं होणारे फायदे त्यांना सविस्तर समजावून सांगितले आणि शेवटी म्हटलं, मी आपल्या दैनिकात पार गुंतून गेली आहे सर. जिथं मी काम करते ना तिथं इन्व्हॉल्व्ह होणं हा माझा स्वभावच आहे सर. आपल्या दैनिकाची भरभराट होण्यासाठी मी काहीही करू शकते. इथं काम करण्यामुळं आय एम सॅटिस्फाईड. फारच क्रिएटिव्ह वर्क आहे सर. छाबरिया किंचित पुढं झुकून म्हणाले, गुड. हल्ली असे विलिंग वर्कर्स मिळतच नाहीत. मग मी त्यांना करत असलेल्या सर्व कामाची सविस्तर माहिती दिली आणि हेही सांगितलं की पानवलकरसारख्या लोकांना सांभाळून घेऊन काम करणं फार कठीण जातं. तितक्यात फोन वाजला. मला बाई तो फोन म्हणजे अगदी व्यत्ययच वाटला.
पण फोन साहेबांच्या घरचा होता. साहेब प्रथम खूप आनंदले, हसले, त्यानंतर किंचित वैतागले आणि त्यांनी फोन ठेवून दिला. मी अगदी अदबीनं विचारलं, सर कसला आनंद झालाय, मलाही शेअर करायला आवडेल. माय सन इज कमिंग फ्रॉम डून, माय वाईफ टोल्ड मी. तो तिकडे शिकायला असतो ना. मी चेहऱ्यावर आश्चर्य अगदी दाखवत म्हटलं, सर तुम्हाला इतका मोठा मुलगा आहे. सॉरी, मी माझ्या लिमिट्स क्रॉस करून सांगते सर, तुम्हाला इतका मोठा मुलगा आहे असं खरंच नाही वाटत. यू लुक यंग, व्हेरी यंग. मला वाटलं साहेब बहुधा चिडतोय आता, पण ते खुशीत आले आणि हसत म्हणाले, एव्हरीबडी सेज सो. मग किंचित थांबून म्हणाले, पण एक घोळ झालाय. मिसेस म्हणत होती घरचा गॅस संपलाय, म्हणजे एक्स्ट्रा सिलेंडरही संपलाय. शी इज वरीड, सो एम आय. नो नीड टू वरी सर, माझ्याकडे एक्स्ट्रा सिलेंडर आहे ना, मी तो रिक्षात घालून तुमच्या घरी नेऊन पोचवेन. मी तुम्हाला त्रास देतोय? इट्स माय प्लेजर सर. मिसेस रेणू, इतक्या जवळून मी तुम्हाला प्रथमच पाहतोय. युअर पर्सनॅलिटी इज व्हेरी प्लेझंट. तुमचं इंग्लिश, तुमची कॉन्व्हर्सेशनची स्टाईल फारच चांगली आहे. यू आर व्हेरी मॅनरली अँड हेल्पिंग नेचर. मी म्हटलं, तुम्हीही मला आय शुड से आवडलात सर. मी इथं यायला घाबरत होते माहिती आहे, बट यू आर व्हेरी कम्युनिकेटिव्ह. थँक्यू सर, थँक्यू सो मच. मी बाहेर पडले खूप आनंदात. मी जिंकले होते. छाबरी यांनी माझ्याशी शेकहँड केला होता. त्यावेळी माझा हात किंचित दाबला पण होता. चीफ एडिटरनी मला आणि पानवलकरला त्याच्या केबिनमध्ये बोलावलं होतं. त्यांनी आम्हाला दोघांना एकत्र का बोलावलं याची मला खरंच उत्सुकता होती. आम्हाला बघताच ते म्हणाले, हॅव अ सीट. मी पानवलकरपासून मुद्दाम लांब आणि चीफच्या जवळ बसले. काही झालं तरी पानवलकर मला ज्युनियर होता. 1.5 वर्षच झालं होतं ना त्याला लागून. आमची केडर एकच असली म्हणून काय झालं, सिनियरिटी काउंट्स. चीफ साहेब म्हणाले, रायगड जिल्ह्यात पुरानं थैमान घातलं आहे. जांभूळपाड्याला प्रत्यक्ष जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे. फोटोग्राफर बरोबर असेलच. ॲक्च्युअल कलामिटीचं स्वरूप, तिचा भयंकरपणा, तिचं गांभीर्य, हाऊ इज द एरिया हॅज अफेक्टेड, लोकांचं काय नुकसान झालं आहे, गव्हर्मेंटची मदत पोचती आहे का, हे सगळं कव्हर करायला पाहिजे. आजच टूरवर जायला हवं. हू इज रेडी? तुमच्या दोघांपैकी एकाला पाठवणार आहे. पानवलकर म्हणाला, आय एम रेडी टू गो सर. माझ्या खरं तर जीवावर आलं होतं. कोण त्या चिखल पाण्यात दुर्गंधीत जाणार, दगदग होणार, जागरणं होणार, खाण्यापिण्याचे हाल. मला ते सगळं फारच त्रासदायक होणार होतं अगदी. मी विचारात पडलेले पाहून चीफ म्हणाले, ओके देन, पानवलकर विल गो. नाहीतरी लेडीजच्या दृष्टीने असं जाणं जरा त्रासदायकच. तिकडे फॉरेनमध्ये बायका अशा धडाधड अशा कव्हरेजला जातात ना, बोल्ड आणि स्मार्ट असतात खूप. पण इंडिया स्त्रिया आणि जर्नलिझम अजून काही फिट बसत नाही. ऑफकोर्स हे कव्हरेज खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्या महाराष्ट्रात नाव होईल. शिवाय चीफ मिनिस्टरही जात आहेत. अगो बाई, मी न राहून म्हटलं, मी जाते सर कव्हरेजला. आय एम रेडी टू गो. विचार कसला करत होतात मग? नाही, शनिवारच्या मनोरंजन पुरवणीचं जरा काम बघायचं होतं. एकदम चीफ साहेब म्हणाले, अरे हो, बिफोर आय फॉरगेट, लेट मी टेल यू, मिसेस रेणू, मनोरंजन पुरवणी यापुढं पानवलकर बघतील. त्यांनी अचानक सांगितलेल्या या निर्णयामुळे मी चकितच. संतापानं मी ओरडले, का पण? का असा निर्णय घेतला गेला? कुणी घेतला? गेली कित्येक वर्ष मी मनोरंजन पुरवणी बघतीये. माझा असा खास ठसा उमटवलाय मी तिच्यावर. मला लोक पुरवणीची एडिटर म्हणून ओळखतात सर, आणि आता अचानक पानवलकर, वाय? चीफ शांतपणे म्हणाले, डिसिजन मी घेतलाय. सतत एकाच माणसाकडे एकच सेक्शन दिला की तोचपणा येतो, स्टेलनेस. जरा पानवलकरांना संधी देतोय. यंग ब्लड आहे, त्यांच्याही काही आयडियाज असतील. लेट हिम इम्प्लिमेंट. जस्ट फॉर अ चेंज मी हा बदल केला आहे. डोंट गेट एक्सायटेड. मी स्वतःला सावरलं आणि म्हटलं, कोण झालं एक्साईट? मी? नॉट ॲट ऑल. द्या तुम्ही पानवलकरांना ते काम. मलाही वेगळं काम करायची इच्छा आहेच की. मला काही फरक पडत नाही. कॉंग्रॅच्युलेशन्स पानवलकर. थँक्यू, पानवलकर म्हणाला. मी जांभूळपाड्याला जाते सर. मी आवाजावर नियंत्रण ठेवत म्हटलं आणि बाहेर पडले. जांभूळपाड्याचं माझं आर्टिकल खूपच गाजलं. सगळ्या महाराष्ट्रात ते पोचलं होतं.
ते आवडल्याची खूप पत्रही आली होती. त्या आर्टिकलसोबतच चीफ मिनिस्टरांची छोटीशी मुलाखत मिळवण्यात मी यशस्वी झाले होते. पूरग्रस्तांसाठी शासनातर्फे करण्यात येणाऱ्या मदतीबद्दल CM बोलले होते. त्यांचा फोटो आणि ती मुलाखत फक्त मलाच मिळाली होती. इट वॉज समथिंग एक्सक्लुझिव्ह. CMच्या PA कडून आर्टिकल आवडल्याचं कळवलं गेलं मला. ही एक माझ्या कौतुकात भरच होती ना. सगळं कसं माझ्या मनासारखं घडत होतं. आणि एकदाचा तो माझ्या आयुष्यातला आनंदाचा दिवस उगवला, ज्याची मी वाट बघत होते, ज्यासाठी मी रात्रंदिवस झुरले होते, जे मिळवण्यासाठी मी खूप काम केलं होतं, खूप ओढाताण सहन केली होती. माझं प्रमोशन. आणि ते मला मिळालं होतं. प्रमोशनची ऑर्डर माझ्या हातात पडली होती. मी चीफ सब एडिटर झाले होते. आमच्या दैनिकाचं एक साप्ताहिक निघत होतं. त्याचं संपादन पूर्णपणे माझ्यावर सोपवलं गेलं होतं. आय वॉज हॅपी. माझं अभिनंदन करायला पानवलकर आला. मी त्याला अगदी मानभावीपणे म्हटलं, खरं तर हे प्रमोशन तुम्हाला मिळायला हवं होतं. यू आर एलिजिबल फॉर दॅट. पानवलकर बेफिकिरीनं म्हणाला, मला प्रमोशनमध्ये इंटरेस्ट कधीच नव्हता. नेव्हर. मी फॉरेनला चाललो आहे, स्टेट्सला. आज मी तुमचा निरोपच घ्यायला आलो आहे. मला एक स्कॉलरशिप मिळाली आहे. मी MSc आहे केमिस्ट्री घेऊन. ॲडव्हान्स स्टडीजसाठी तिथे जायचं आहे मला. हा जॉब मी उगीच स्वीकारला होता, सहज, नुसतंच बसून काय करायचं म्हणून म्हटलं चला करूया काम. छान वाटलं मला तुम्हा लोकांबरोबर काम करताना. नाईस. मला तुमची नेहमी आठवण येईल. ओके देन, बाय. डे आफ्टर टुमारो आय एम लिव्हिंग. अमेरिकेतून पत्र पाठवेन तुम्हाला. मॅडम, तुम्ही खरंच खूप चांगले आहात. तुमच्या सदिच्छा माझ्या पाठीशी अशाच राहू देत. तो गेला. त्याला बेस्ट विशेषसुद्धा द्यायचे राहून गेले. टेबलावरची प्रूफ चिवडण्यात आता मला काही इंटरेस्टच नव्हता.